आपल्या अतिसंभाव्य मराठी व्याकरणाच्या प्रश्न सिरीजचा चौथा दिवस आहे. याआधी आपण 3 लेक्चरमध्ये विविध प्रकारचे जो काही आपला आयोगाचा पॅटर्न आहे त्यावर आधारित परिपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण केलंय. आज आपण चौथ्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं आजच्या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया पुढं. आता बघा, आजच्या लेक्चर मधला सर्वात पहिला प्रश्न आहे की उकारांत स्त्रीलिंगी अनेकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते, अनेक वचनात टिंबटिंब होते. आता प्रश्न जो काही विचारलेला आहे तो सामान्य रूपावरती आहे. तुम्ही आता बऱ्याचदा प्रश्न जे काही विचारली जात आहेत तर अशा पद्धतीची प्रश्न आयोगाने 2022ला असाच पॅटर्नचा प्रश्न विचारलेला होता. आता उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते तर अनेक वचनात ते काय होते तर वाकारांत होत असते. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. की कशा पद्धतीने, समजा मी जर एक उदाहरण घेतलं पिसू, बरोबर, अशा पद्धतीने. आता कारांत म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जी काही रचना त्याच्या शेवटी आलेला जो काही स्वर असतो त्यावरनं ते ओळखलं जातं. म्हणजे कारांत या शब्दाचा अर्थ जर तुम्ही आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवला तर कारांत म्हणजे काय, तर कारांत म्हणजे शेवट असं जरी तुम्ही म्हटलं तर काही अडचण नाही. आता याचं एक वचन जे काही आहे ते एक वचन एकारांत होते, म्हणजे पिसवे हे जे काही सामान्य रूप आहे ते एकारांत झालेलं आहे. आता सामान्य रूप म्हणजे काय हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे ना. सामान्य रूप म्हणजे काय की जेव्हा विभक्तीचं प्रत्यय एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जुळण्याच्या अगोदर त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपामध्ये होणारा बदल. जसं एक वचनामध्ये वेकारांत झालं, मग यामध्ये तुम्ही त्याला प्रत्यय नंतर जोडू शकतात, पिसवेला, बरोबर ना. आणि अनेक वचन जे काही आहे हे एक वचन झालंय. काय झालंय? एक वचन. आता याचं अनेक वचन जे काही होत असतं तर ते अनेक वचन अशा पद्धतीने होतं, पिसवांना. ओके, अशा पद्धतीने त्याचं जे काही अनेक वचन आहे ते वाकारांत होते. म्हणजे याचं फक्त सामान्य रूप जर लक्षात घेतलं तर सामान्य रूप अशा पद्धतीने होत असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. चला 2 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया. बघा, आता हा प्रश्न विचारलेला, तो थेट माझ्या घरी आला, तो निव्वळ खोटे बोलतो. आता या वाक्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की यातील थेट निव्वळ हा शब्द अव्ययाच्या कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट आहे किंवा कोणत्या प्रकारच्या अव्ययाचा तो प्रकार आपल्याला दर्शवतोय. आता यामध्ये सर्वात पहिला थेट आणि निव्वळ म्हटल्यानंतर हे दोघंच्या दोघं जे काही आहे तरी प्रकर्षदर्शक क्रिया विशेषण अव्ययांमध्ये प्रकर्षदर्शक क्रिया विशेषण अव्ययांमध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे प्रकर्षदर्शक क्रिया विशेषण अव्यय का? कारण की आपण वाक्य वाचताना जो थेट आलेला आहे, जो निव्वळ आलेला आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आघात दिला जातो आहे की तो थेट माझ्या घरी आला. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 2 काही येऊ शकत नव्हता का? कारण की वाक्यामध्ये त्याला स्वतंत्र पद्धतीने वापरलेला आहे आणि तो क्रियेचा बोध करून देतोय, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 तर काही येऊ शकत नव्हता. मनातील ज्या काही भावना असतात त्या अचानकपणे प्रकट करणारी जी रचना असते ती रचना आपल्याला केवळ प्रयोगी असते. त्याच्यानंतर उभयनिष्ठ अव्यय म्हटल्यानंतर काय, 2 शब्द असतील, 2 वाक्य असतील, यांना जोडण्याचं काम ज्याच्यातून माध्यमातून केलं जातं त्याला उभयनिष्ठ अव्यय म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर केवळ प्रयोगी अव्ययावरती विचारलेला हा प्रश्न. आता केवळ प्रयोगी अव्ययावरती जोड्यांचे गट ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता अनुमोदन दर्शक किंवा अनुमोदन द्योतक, बरोबर, म्हणजे संमती म्हणतो आपण त्याला. होय, ठीक, अच्छा, यस, अगदी बरोबर आहे पहिला पर्याय. स्वीकार द्योतक, बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट आपण स्वीकारतो तेव्हा अशा प्रकारचे अव्यय तिथे वापरले जातात. होय, जी, ठीक, बरोबर. यामध्ये पण याचा समावेश होत असतो. स्वीकार असू दे का त्या ठिकाणी काय असू दे, तर तुमचा संमती दर्शक असू दे, त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होत असतो. थोर व्याकरणकारांनी सांगितलेली ही आपल्याला अव्ययाची प्रकार आहे. ओके, वाक्य जी काही असतात ती वेगवेगळ्या पद्धतीने आलेली असतात. प्रशंसा द्योतक मध्ये भले खाशी मारू अशा प्रकारचे अव्यय त्यामध्ये काय होत असतात, समाविष्ट होत असतात. प्रशंसा करणं एखाद्याची. त्यानंतर आश्चर्य द्योतक, आश्चर्य म्हणजे एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटणं. आता बघा इकडं, ब ब ब, ओ हो, अब ब, केवढी उंच इमारत ही. आपण पहिल्यांदाच जर मुंबईला गेलेले असू तर तेव्हा अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचे जे काही उद्गार आहे ते उद्गार आपल्याला म्हणजे आपल्या तोंडावाटे बाहेर पडत असतात.
म्हणून तिथं अशा प्रकारची रचना तयार होत असते, म्हणून पर्याय 4 ही बरोबर आहे. आता इथं विचारलेलं आहे की योग्य जोड्या 14 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आयोगाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. 4 नंबरचा प्रश्न आहे. 4 नंबरचा प्रश्न कोणत्या घटकावरती आलेला आहे? प्रयोगावरती आलेला आहे. आता प्रश्न विचारलाय की वरील पर्यायातील कर्तरी प्रयोगाचे उदाहरण ओळखा. आता उदाहरणाकडे या. सर्वात पहिलं उदाहरण आहे, मी मंडईतून आंबे आणीन. बरं, आता कर्तरी प्रयोग म्हटल्यानंतर तुम्हाला कर्तरी प्रयोग जर लक्षात ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तोच कर्तरी प्रयोग असतो, त्याच्याशिवाय कर्तरी प्रयोग दुसरं काहीच नसतं. ती एक गोष्ट कोणती सर? जो वाक्यामध्ये कर्ता आलेला असतो तो कर्ता नेहमी म्हणजे हे त्याचं एकच वैशिष्ट्य कर्तरी प्रयोगाचं ओळखण्याचं आहे, ते म्हणजे कर्ता वाक्यामध्ये नेहमी प्रथमा विभक्ती, याच्या व्यतिरिक्त काही लक्षात ठेवू नका. संपला कर्तरी प्रयोग. खरंच का सर? यस. पहिलं वाक्य, मी मंडईतून आंबे आणीन. ओके, आता क्रियापद आहे आणीन. आता कर्ता आणि कर्म तुम्हाला सर्वांना ओळखता येतं. मी आपल्या युट्यूब चॅनलवरती कर्ता कर्म ओळखण्याचं लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. मी आंबे आणीन, आणणारा कोण? मी. हा वाक्यातील कर्ता आहे. आणलेले काय? आंबे, हे वाक्यातील कर्म आहे. कर्ता नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो. दुसरं तुम्ही काही नाही बघितलं तरी चालेल. सर, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कशा पद्धतीने आलेलं असतं किंवा क्रियापद वर्तमानकाळी असतं, भूतकाळी असतं का भविष्यकाळी असतं? तिन्ही काळांमध्ये येऊ शकतं. आता इथं भविष्य काळामध्ये क्रियापद आलेलं आहे. संपला विषय. पहिलं वाक्य तर आहे. दुसरं वाक्य, शिक्षक मुलांना शिकवितात. क्रियापद आहे शिकवितात. शिकविणारे कोण? शिक्षक. वाक्यातील कर्ता. शिकविण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते? मुलांवर घडते. वाक्यातील कर्म. कर्माला प्रत्यय लागू शकतं द्वितीय विभक्तीचं. काही अडचण नाही. दुसरं उदाहरण सुद्धा कर्तरी प्रयोगाचं आहे. का? वाक्यामध्ये कर्ता प्रथमामध्ये आहे. तिसरं वाक्य, अखेरीस काकाश्री मुलगीला शिकविणार. शिकविणारे कोण? हे काकाश्री. शिकविण्याची प्रत्यक्ष क्रिया मुलीवर म्हणजे वाक्यामध्ये हे कर्म आहे. वाक्यामध्ये कर्ता आलेला आहे काकाश्री म्हणजे कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये, बाकी काही बघायची गरज नाही. तिसरं वाक्य सुद्धा कर्तरी प्रयोगाचं आहे. म्हणजे ABC बरोबर. पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. कर्तरी प्रयोगामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कर्ता प्रथमामध्ये असतो. विषय संपला. चला पुढे चला आता 5 नंबरच्या प्रश्नाकडे. 5 नंबरचा प्रश्न आहे, वदंता या समानार्थी, या शब्दाला समानार्थी असलेला शब्द गट ओळखा. आता काही नवनवीन शब्द, जसं परीक्षेमध्ये नवनवीन शब्द येतात त्या पद्धतीने आपल्याला नवनवीन शब्द घेऊनच आपल्याला अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहेत ते घेऊनच आपण पुढे मार्गस्थ होतोय. बघा आता, वांती, उलटी, ओकारी सर्वांनी ऐकलं, हे एकमेकांना समानार्थी आहे. पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. वदंता म्हटल्यानंतर वदंता म्हणजे तरी वदवून घेणं अशा पद्धतीचा अर्थ प्रकट होत असतो. म्हणून इकडं बोलवा. यस. त्याच्यानंतर अफवा आणि कंडी हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समानार्थी असलेला शब्द गट आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर दिवस, आघात, नस हे एकमेकांना समानार्थी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 4 होता वाळवंट, मरुभूमी, रण हे सुद्धा एकमेकांना समानार्थी आहे, म्हणून तिकडं ते येऊ शकत नव्हतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जाऊया 6 नंबरच्या प्रश्नाकडे. अचांगीने बोलणे म्हणजे काय? अशा प्रकारचे शब्द अलीकडच्या काळापासून 20, 21, 22 च्या प्रश्नपत्रिका तुम्ही संयुक्त गट क च्या बघा, डिपार्टमेंट PSI च्या बघा, अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. आता मस्करीत बोलणे, अचांगीने बोलणे म्हणजे येत नाही, खरे बोलणे येत नाही, खोटे बोलणे पण येत नाही, चुकीचे बोलणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. फक्त सांगण्याचा उद्देश एकच की हा आयोगाचा पॅटर्न आहे की अशा प्रकारच्या शब्दांचे अर्थ मिनिमम 3 ते 4 प्रश्न या घटकावरती विचारले जात आहेत. तुम्हाला अशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. बस. त्याच्यानंतर पुढे बघा आता 7 नंबरचा प्रश्न, बोलण्याची बरकत आणि कामाची हरकत. नुसतं बोलतो बरोबर आणि त्याच्यानंतर काम करण्यासाठी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या स्पीडमध्ये त्याला काम करता येत नाही, म्हणून अशा प्रकारची म्हण या अर्थाची म्हण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागू पडते. आता विचारलेला प्रश्न, या म्हणीची समानार्थी म्हण ओळखा. पहिला पर्याय, गोष्टीची गांधार आणि चुली पुढे अंधार. नुसतं बोलणं पण चुली पुढे काय आहे? अंधार आहे. म्हणजे आपलं जे दैनंदिन जीवन आहे, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या ज्या काही म्हणी असतात त्याचा जो काही अर्थ असतो तो अर्थ तिथं प्रकट होत असतो. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1च बरोबर उत्तर आहे. दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला होता, चोराला सुटका आणि वासाला फटका. आता याच्यासाठी दुसरी कोणती समानार्थी म्हण लागू होते आहे तर चोराला सोडून, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती याचा अर्थ. आता चोराला सोडून संन्याशाला फाशी.
चोराला सोडून संन्याशाला फाशी हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा त्याचा योग्य अर्थ प्रकट होतोय. आता चोराला सोडून संन्यासाला फाशी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो खरा गुन्हेगार असतो तो सोडून जो गुन्हेगार नाही त्याला त्याची शिक्षा भोगावी लागते, असा त्याचा अर्थ प्रकट होतोय. गळ्यात घर सोडी गावात बोंब, बरोबर आहे. म्हणजे सर्वांना परिचित असणारी म्हण, याची समानार्थी म्हण कोणती? तर समानार्थी म्हण काखेत कळसा, काखेत कळसा गावाला वळसा, ही त्याच्यासाठी समानार्थी म्हण आहे. म्हणजे अशा प्रकारच्या म्हणी ज्या काही आलेल्या असतात, आता काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर गणगोताने भरले गाव, तहान लागली विहिरीवर जाव, बरोबर ना. गणगोताने गाव भरलेलं असतं, पण तिथं काय असते तर कुणी आपल्याला मदतीसाठी धावून येत नाही, याच्यासाठी लागू पडते म्हण सारा गाव मामाचा, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. अशा पद्धतीची म्हण, एक नाही कामाचा, अशा पद्धतीची समानार्थी म्हण तिथं लागू पडते. म्हणून तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीची विचारली जात आहेत आणि अशा पद्धतीचे अर्थ प्रकट होणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपली अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आहे. चला जाऊया पुढं. 7 नंबरचा प्रश्न होता. 8 नंबरचा प्रश्न बघा आता. योग्य पर्याय निवडा. प्रश्न विचारलेला विशेषणावरती. पहिला पर्याय, पहिली जोडी आहे धावती बस, धातू साधित विशेषण, बरोबर आहे. धावती बस म्हटल्यानंतर धाव हा मूळ धातू आलाय, पुढे येणाऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय, तो धातूपासून बनलाय म्हणून ते धातू साधित विशेषण आहे. यस. त्याच्यानंतर घरचा आहेर, घरचा, चा म्हटल्यानंतर षष्टी विभक्तीचं प्रत्यय तिथं जुडलेला आहे. जिथं षष्टी विभक्तीचं प्रत्यय जुडलेला असणारे ते आलेलं विशेषण जे काही असणारे, पुढे आलेल्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जे विशेषण आलेलं असणारे, तर ते संबंधी विशेषण आलेलं असणार आहे. याला नामसाधित म्हणता येईल का सर? तर यस, याला नामसाधितही तुम्ही म्हणू शकतात. त्याला नामसाधित म्हटलं तर चुकीचं ठरेल का? अजिबात नाही. त्याला नामसाधितही म्हणता येईल. आणि ज्यांना ज्यांना षष्टी विभक्तीचे प्रत्यय जुडलेली असतात ती सर्वच्या सर्व संबंधी विशेषणामध्ये समाविष्ट होत असतात. हा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये दडलेला आहे, म्हणून हा प्रश्न मी इथं समाविष्ट केलाय. रडका मुलगा, रडका, रड, सर हा धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे का? तर यस, धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे. रड या धातूपासून रडका अशा पद्धतीने ते रूप तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर वरचा मजला अव्यय साधित विशेषण, बरोबर आहे. कारण की इकडं वर हा मूळ धातूमध्ये समाविष्ट आहे. मूळ धातू त्याचा अव्यय आहे वर, मग चा त्याला विभक्तीचा प्रत्यय जुळलाय, मग सर अव्यय साधित येणारे, मग हे संबंधी विशेषणामध्ये सुद्धा समाविष्ट होईल का? तर यस, जिथं जिथं तुम्हाला षष्टी विभक्तीचे प्रत्यय जुळलेले दिसतात त्या सर्व प्रकारांचा समावेश तुम्हाला संबंधी विशेषणामध्ये करावा लागतो किंवा संबंधी विशेषणामध्ये केला जातो. ह्या दोन गोष्टी मला इथं स्पष्ट करायच्या होत्या, म्हणून सर्व बरोबर असं त्याचं योग्य उत्तर आहे. हा 8 नंबरचा प्रश्न होता. 9 नंबरच्या प्रश्नाकडे चला. 22 ला सुद्धा 2 प्रश्न यावरती विचारलेले दिसले. आपली जी प्रश्न सिरीज आहे ती कंटिन्यू करा. तुम्हाला जर खरंच लेक्चर आवडत असेल लाईक सुद्धा करा. ज्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ता सबस्क्राईब करा. बघा आत्ता इकडं औपचारिक पत्रांची वैशिष्ट्ये लिहा. आता औपचारिक अनौपचारिक असे 2 पत्रांचे प्रकार आपण म्हणजे 2 भागांमध्ये विभागणी आपण बघितलेली आहे. औपचारिक पत्रामध्ये काय असते? भाषा साधी असते, सोपी, सरळ असावी, जास्त पल्लांड न लावता लिखाण असावं आणि नम्रपणा त्या लिखाणामध्ये असावा. हे 3 वैशिष्ट्य त्याच्यासाठी योग्य ठरतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता जर ABC बरोबर हा सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक मुळे त्या ठिकाणी तो पर्याय अशा पद्धतीने झालेला आहे, म्हणून ABC बरोबर आहे किंवा सर्व बरोबर अशा पद्धतीने 2 पर्याय तिथे येणार आहे. हा 9 नंबरचा प्रश्न होता. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा. आता 10 नंबरचा प्रश्न काय? माझ्या मोठ्या भावाने 2 वर्षापासून परिपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला संदर्भ दिलेला असतो, स्पष्टीकरण करून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की दिलेल्या वाक्यामध्ये स्पष्टीकरणामध्ये संदर्भामध्ये आलेला जो काही वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ काय, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला दिसतो. बघा आता, माझ्या मोठ्या भावाने 2 वर्षापासून परिपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. जबाबदारी स्वीकारणे म्हणजे काय? पहिला आहे आता अंगावर जाणे म्हणजे मारायला जाणे असा त्याचा अर्थ होतो. मारायला धावून जाणे, बरोबर ना. अंगावर येणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणे, हा त्याचा
अर्थ आहे. जबाबदारी स्वीकारणे हा त्याचा अर्थ प्रकट होतोय. त्याच्यानंतर अंगारा लावणे हे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अंगारा लावणे म्हणजे काय? आशा दाखवून निराशा करणे. आशा दाखवून निराशा करणे असा पर्याय क्रमांक 3 चा अर्थ होतोय. अंगावर शकणे. अंगावर शकणे म्हणजे काय? नुकसान सहन करणे. अशा पद्धतीने प्रत्येक पर्यायाचा अर्थ समजून घ्या. म्हणजे अशा निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा खूप मोठा फायदा होणार आहे. 10 नंबरचा प्रश्न होता. 11 नंबरचा प्रश्न आहे त्याच्यासाठी राज्यसेवा परीक्षेतून वर्ग 1 ची नोकरी मिळवणे मोठे आव्हान आहे. आता प्रश्न विचारलेला आहे होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण करा. आता संयुक्त गट ब 5 नोव्हेंबरचा जो काही पेपर झाला मुख्य परीक्षेचा त्यावरती प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न फक्त विचारलेला होता वाक्य रूपांतरण, की जेव्हा एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतरण केलं जातं तेव्हा त्याचा जो मूळ अर्थ आहे त्याच्या मूळ अर्थाला कुठेही बाधा आणली जात नाही आणि त्याचं रूपांतरण वाक्य म्हणजे वेगळ्या वाक्य प्रकारामध्ये केलं जातं त्याला वाक्य रूपांतरण म्हणतात. म्हणजे जसं होकारार्थी वाक्यामध्ये जो अर्थ दडलेला आहे त्या दिलेल्या मूळच्या वाक्याचा तो अर्थ जशा तसा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याचं रूपांतरण तुम्हाला कुठे करायचं आहे? नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं आहे. पहिलं वाक्य आहे की त्याच्यासाठी राज्यसेवा परीक्षेतून वर्ग 1 ची नोकरी मिळवणे मोठे आव्हान नाही. हे चुकीचं आहे. कारण की जो मूळचा अर्थ आहे इथं कुठेतरी त्या मूळच्या अर्थाला बाधा आणली जाते. दुसरं वाक्य त्याच्यासाठी राज्यसेवा परीक्षेतून वर्ग 1 ची नोकरी मिळवणे मोठे आव्हान नसेल. हेही चुकीचं आहे. त्याच्यासाठी राज्यसेवा परीक्षेतून वर्ग 1 ची नोकरी मिळवणे लहान आव्हान नाही. म्हणजे तिथं जे काही रचना आलेली आहे तर ते काय असणार आहे? तर ते मोठेच आव्हान असणार आहे. आता इकडे जर आपण बघितलं दुसरा जे काही पर्याय आलेला आहे त्याच्यासाठी राज्यसेवा परीक्षेतून वर्ग 1 ची नोकरी मिळवणे मोठे आव्हान नाही. आता जेव्हा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये आपण रूपांतरण करतो तेव्हा त्याच्यामध्ये आलेला जो काही शब्द असतो त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन त्या दिलेल्या वाक्यामध्ये त्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं तर या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करून घेत असतो. म्हणून वाक्य रूपांतरण हा कन्सेप्ट अशा पद्धतीने लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे जो मूळचा अर्थ आहे तो जशा तसा तुम्हाला ठेवायचा असतो आणि त्याचं रूपांतरण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने त्या दिलेल्या वाक्यामध्ये रूपांतरण करावं लागतं. 11 नंबरचा प्रश्न होता. 12 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ व्हा. अजस्र. आता बघा काही विद्यार्थ्यांसाठी हा शब्द नवीन असणार आहे. अजस्र म्हणजे काय रे मित्रांनो? तर अजस्र म्हणजे याचा अर्थ होतो विस्तृत किंवा याचा अर्थ होतो प्रचंड. बरोबर. याचा अर्थ होतो मोठा. अशा पद्धती या शब्दाचा अर्थ प्रकट होतो. मग आता याचा प्रश्न आपल्याला विचारला विरुद्धार्थी शब्द. मग आता विरुद्धार्थी शब्द म्हटल्यानंतर काय? तर विरुद्धार्थी शब्द म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो आहे चिमुकला. विरुद्धार्थी विचारलाय, समानार्थी विचारलेला नाही. नाहीतर काही जण म्हणतील सर धिप्पाळ पण येते, विस्तृत पण येते, जंगी पण येते. हे त्याचे समानार्थी आहे. आपल्याला विचारलेला विरुद्धार्थी. म्हणजे आता अजस्र म्हटल्यानंतर प्रचंड, विस्तृत, मोठा असा त्याचा अर्थ होतोय ना. पण आपल्याला काय करायचं आता इथं विरुद्धार्थी विचारायचं. म्हणजे चिमुकला म्हणजे काय? तर चिमुकला म्हणजे लहान. अशा पद्धतीने. बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा होता 12 नंबरचा प्रश्न. जरी तुम्हाला वन लाईनर तो वाटत असला तरी प्रश्नाचं स्वरूप बघा एकदा. आयोगाच्या क्वेश्चन पेपर बघा. निश्चितच तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये साम्यता आढळणार आहे. पुढचा प्रश्न क्रिया विशेषणाविषयी योग्य पर्याय निवडा. बघा तुम्ही 2021 चा पेपर बघा, 2022 चा पेपर बघा. या पेपरमध्ये विचारलेली प्रश्न बघा आणि इकडं त्या प्रश्नांची लेवल बघा. क्रिया विशेषणे ही क्रियेची विशेषणे असल्याने ती क्रियेसंबंधी कोणत्या तरी प्रकारची माहिती सांगतात. अगदी बरोबर आहे. कारण की क्रिया विशेषण म्हटल्यानंतर क्रियाविशेष अव्यय म्हटल्यानंतर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठीच ती वाक्यामध्ये आलेली असतात. पर्याय क्रमांक 2 आहे बघा. क्रियेसंबंधाने स्थळ, काळ, रीत, संख्या, धर्म इत्यादी धर्म क्रिया विशेषणामुळे दाखविले जातात. आता धर्म म्हटल्यानंतर काय? तर इथं धर्म म्हटल्यानंतर ते क्रियेचे गुण. ओके. अशा पद्धतीचा अर्थ इथं प्रकट होतोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा बरोबर आहे. क्रिया विशेषणे विकारी तर क्रिया विशेषण अव्यय अविकारी असते. अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सर्व बरोबर असा तिथं पर्याय त्याचा अगदी बरोबर आहे.
म्हणजे क्रियाविशेषण, फक्त क्रियाविशेषण म्हटलं ते सुद्धा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगते. तर फक्त क्रियाविशेषण आलेलं असेल तर ती रचना ही विकारी असते. आणि जर तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय विचारलेलं असेल तर अव्यय असेल तर ती रचना ही अविकारी असते, कारण की त्याच्या मूळ रूपामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. अशा प्रकारची रचना अविकारीची असते. आणि जर बदल होत असेल तर ते विकारी असते. जर चांगला, हे उदाहरण बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, चांगला, चांगली, चांगले जरी क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली जाते आहे तरी त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो आहे, म्हणून ते क्रिया विशेषण आहे. आणि जिथं बदल होत नाही, जसं आज हे उदाहरण घेतलं मी, बदल होणार नाही, ते क्रिया विशेषण अव्यय आहे. असा दोघांमध्ये फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे आता कर्तृ कर्म संकर. आता संमिश्र प्रयोग म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणीचा भासणारा हा घटक असतो, पण मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने हे प्रयोगाचे प्रकार समजून घ्या. बघा आता इकडं आपल्याला विचारलेलं आहे की कर्तृ कर्म संकरचं उदाहरण. आता कर्तृ कर्म संकर म्हणजे काय, की ज्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये आणि ज्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये, दोन्ही प्रयोगाच्या प्रकारांची वैशिष्ट्ये एकाच वाक्यामध्ये आलेली असतात, ती रचना ही कर्तृ कर्म संकर प्रयोगाची असते. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं, एकदा कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होणार आहे, कर्त्यामध्ये बदल केला तुम्ही, क्रियापदाचं रूप बदलणार आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही कर्मामध्ये बदल केला तर क्रियापदाचं रूप बदलणार आहे. अशा प्रकारची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. मग अशी आलेली उदाहरणं कोणकोणती आहे, तर बघा आता सर्वात पहिल्यांदा तू मला पुस्तक दिलेस हे एक उदाहरण आहे. तुम्ही मला किती पुस्तके दिलीत हे एक उदाहरण आहे. आईने मुलाला शाळेत पाठविला हे एक उदाहरण आहे. सौरभ जेवण करतो हे एक उदाहरण आहे. आता सौरभ जेवण करतो म्हटल्यानंतर या वाक्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कर्त्यानुसार फक्त बदल होणार आहे, कर्मानुसार होणार नाही. म्हणजे सरळ सरळ कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, याचा तर काही विषय येत नाही. आईने मुलाला शाळेत पाठविला म्हटल्यानंतर हे उदाहरण जे काही आलेलं आहे हे कर्मभाव संकरचं आहे. ते कशा पद्धतीने आहे त्याचं विश्लेषण मी पुढे देतो. पण आता वरती जी आलेली दोन उदाहरणं आहे ए आणि बी, ही जी दोघंच्या दोघं आलेली जी काही उदाहरणं आहे तर ही कर्तृ कर्म संकरची उदाहरणं आहे. कारण की तू मला पुस्तक दिलेस या वाक्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्ता ओळखा. देणारा कोण आहे, तर देणारा तू आहे. म्हणजे हा वाक्यातील कर्ता आलाय, त्याला कुठल्याही प्रकारचं विभक्तीचं प्रत्यय जुडलेला नाही. त्याच्यानंतर कर्माकडे या, दिलेले काय पुस्तक, म्हणजे वाक्यामध्ये पुस्तक हे कर्म आलाय. एकदा कर्त्यानुसार बदल करून पहा, क्रियापदामध्ये बदल होणार आहे. एकदा कर्मानुसार बदल करून पहा, क्रियापदामध्ये बदल होणार आहे. म्हणून ते मूळचं आलेलं वाक्य हे कर्तृ कर्म संकरचं असणार आहे. बघा आता तू मला पुस्तक दिलेस, तू हे एकवचनी आहे, त्याच्याऐवजी तुम्ही करा, काही अडचण नाही. तुम्ही मला पुस्तक दिले, अशा पद्धतीने क्रियापदाला लागलेला जो काही स आहे तो निघून जाणार आहे. तुम्ही मला पुस्तक दिलेस असं आपण म्हणत नाही मराठीमध्ये, तुम्ही मला पुस्तक दिले. काही जणांना समजलं असेल, काही जणांना समजलं नसेल, तर आपण दुसरा अजून एक बदल करून पाहू. क्रियापदानुसार कर्त्यानुसार ती मला बघा आता ती मला पुस्तक देते, हा झाला कर्त्यानुसार बदल. इकडेही कर्त्यानुसार बदल झालाय क्रियापदामध्ये. म्हणजे इथं कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य 100% आहे. दुसरं उदाहरण बघा आता कर्मानुसार बदल करा. आता इकडं आलेलं कर्म जे काही आहे ते कर्म एकवचनी आहे, त्याचं अनेक वचन करताना अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तू मला पुस्तके म्हणतोय मी, पुस्तकच्या ऐवजी पुस्तके अनेक वचन, पुस्तके दिली. अशा पद्धतीने पुस्तकचं पुस्तके केलं, कर्मानुसारही बदल झाला. म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य झालं. म्हणजे आता आपण जर लक्षात घेतलं, मूळचं आलेलं जे काही उदाहरण एकदा कर्त्यानुसार बदलतंय क्रियापद, एकदा कर्मानुसार बदलते आहे, म्हणून आलेलं उदाहरण हे कर्तृ कर्म संकरचं आहे. दुसरं उदाहरण, तुम्ही मला किती पुस्तके दिली, सर इथं प्रश्नचिन्ह आला, याचा समावेश केला जाणार का, तर यस केला जाणार. मी तुम्हाला सांगितलं ना की या लेक्चरमध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजणार आहे, म्हणून सांगतोय की आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आता तुम्ही मला किती पुस्तके दिली, आता तुम्ही हे अनेक वचनी आहे. आता जर आपण तुम्हीच्या ऐवजी ती घ्या, ती मला बदल करा फक्त, ती मला किती पुस्तके देते, प्रश्नचिन्ह, ती मला किती पुस्तके देते, कर्त्यानुसार या क्रियापदामध्ये झाला बदल. त्याच्यानंतर तुम्ही
मला किती पुस्तकच्या ऐवजी पुस्तके देतात. झाला कर्मानुसार बदल, म्हणजे क्रियापद कर्त्यानुसारही बदलते, कर्मानुसारही बदलते. शेवटी प्रश्नचिन्ह असू दे, काही अडचण नाही. म्हणून ए आणि बी हे दोघं पर्याय तिथं बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. इतक्या सोप्या पद्धतीचं व्याकरण, इतक्या सोप्या पद्धतीच्या कन्सेप्ट तुमच्या समोर मी आपल्या लक्ष मराठी अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यानंतर तिसरं आपला पर्याय होतं की आईने मुलाला शाळेत पाठविला. आता इकडं कर्मभाव संकटचं उदाहरण आहे. आईने मुलीला शाळेत पाठविले, कर्मानुसार बदल झाला. आईने मुलाला शाळेत पाठविले, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी क्रियापद तिथं निर्माण होते. म्हणजे भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य पुढच्या लेक्चरला, पुढच्या सिरीज मध्ये 5व्या भागामध्ये मी अशा प्रकारची उदाहरणं 100% त्यामध्ये समाविष्ट करतो. म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा मार्क जाणार नाही. कारण की यावरती आयोगाने 2022ला 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. 15 नंबरचा प्रश्न आता बघा. मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही टिंबटिंब आहेत, सर्वांना माहिती आहे, ती जोडाक्षर आहेत. आता या तिघांमध्ये फरक काही सेकंदात समजून घ्या. एक म्हणजे जोडाक्षरे, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपण जर लक्षात घेतली संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने आणि त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने तिसरा पार्ट. आणि 4 नंबरचा पार्ट जो येतो तो द्वित व्यंजन. इकडे लिहितो मी, काही अडचण नाही. द्वित व्यंजने. आता द्वित म्हणजे काय की जे व्यंजन त्याच व्यंजनाला जोडून येणं याला द्वित म्हणतात. यस, एका शब्दामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. जोडाक्षरे म्हणजे काय की जिथं व्यंजन अधिक व्यंजन आणि अधिक स्वर अशा प्रकारची रचना असते त्याला जोडाक्षरे म्हणतात. म्हणजे जो क्षत्रियाचा क्ष अशा पद्धतीने लिहिलाय ना, तर क अधिक क्ष अधिक अ म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर अशा पद्धतीची रचना झाली आहे, म्हणून ते जोडाक्षर आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे काय की क ला त जर जोडला त्याच्यामध्ये हल चिन्ह आलेलं असेल तर ते संयुक्त व्यंजन असते. की ते स्वर विरहित लिहिलं जाते, स्वर त्यामध्ये समाविष्ट नसतो. म्हणजे फक्त क आणि त हे संयुक्त व्यंजन आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर विशेष संयुक्त व्यंजनामध्ये आलात तर यांना मराठीमध्ये संयुक्त व्यंजन म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. की जेव्हा त्याच्यामध्ये स्वर समाविष्ट नाही तेव्हा त्याचं लिखाण अशा पद्धतीचं केलं जातं, त्यामध्ये हल चिन्ह समाविष्ट असतं, ते स्वर विरहित लिहिले जातात. म्हणजे अशा पद्धतीने याला विशेष संयुक्त व्यंजने म्हणून थोर व्याकरणकार म.पा. सबनीसांनी तो दर्जा दिलेला आहे. आणि म्हणजे त्यांनी आपल्याला मराठीमध्ये या दोघं विशेष संयुक्त व्यंजनांचा समावेश केला. मी माझ्या भाषेमध्ये त्यांना म्हणतो विशेष आमंत्रित पाहुणे वर्ण विचारामधले. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा 15 नंबरचा प्रश्न होता. आता एक प्रश्न 100% 1 ते 2 प्रश्न यावरती ठरलेला असतो की व्याकरणिक दृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा. आता व्याकरणिक दृष्ट्या म्हटल्यानंतर अहिताग्नी, अहिताग्नी, अहिताग्नी. आता अशा पद्धतीने काही लिखाण होत नाही, त्याचं अशा पद्धतीने होत नाही. अहिताग्नी अशा पद्धतीने होत नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जर तुम्हाला कोणता शब्द रस्व लिहिला जातो, कोणता दीर्घ लिहिला जातो, या हे जर तुम्हाला बघायचं असेल, 2 मार्क वाढवायचे असतील तर बॅच मध्ये मी हे लेक्चर घेतलेलं आहे की रस्व दीर्घचे नियम, शुद्ध अशुद्धचे नियम, की कोणता शब्द कशा पद्धतीने लिहिला जातो, की इथं रस्व विलांटीच काय येते, इथं दीर्घ विलांटी काय येऊ शकत नाही, या संबंधीचे नियम मराठीमध्ये समाविष्ट आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आता अधोगती. एक प्रश्न विचारलेला होता 2022ला वयोमानावरती. ओके, तर तशा स्वरूपाचा हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे की अधोगती या शब्दाच्या संधीमध्ये एकत्र येणारे स्वर विसर्ग संधी ओळखा. आपल्याला इथं सांगितलेलंच आहे आता की स्वर ओळखायचा आहे, विसर्ग ओळखायचा आहे, संधी ओळखायची आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 बघा, अ अधिक ध. आता आपल्याला सांगितलं विसर्ग, इथं तर काही नाही विसर्ग. आता इथं काय सांगितलं, अ अधिक ध अधिक विसर्ग, आपल्याला स्वर अधिक विसर्ग सांगितलं, म्हणून पर्याय क्रमांक 2 पण नाही. अ अधिक ध अधिक ओ हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. का बघा, आता अ अधिक ध आणि त्याच्यानंतर हा विसर्ग आलेला आहे इथं, त्याच्यानंतर पुढे आलेला आहे गती. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर अधोगती या शब्दाचा विग्रह कसा होतो रे मित्रांनो, अध विसर्ग अधिक गती अशा पद्धतीने त्या दिलेल्या शब्दाचा विग्रह होतो. म्हणजे इकडं आलेला आहे स्वर, इकडं आलेला आहे विसर्ग आणि त्याच्यानंतर झालेली आहे संधी. बरोबर ना, म्हणजे संधी पुढे आलेली आहे माता ही. बरोबर ना, ध अधिक ओ अशा पद्धतीने, म्हणजे धो
अधिक गती अशा पद्धतीने त्याची धो ही जी काही झालेली आहे ती संधी झालेली आहे. म्हणजे दिलेल्या शब्दाचा विग्रह आणि ह्या विग्रह इकडे झाली त्याची संधी. म्हणजे दिलेल्या शब्दाची जोडणी जर करायची असेल तर दिलेल्या शब्दाची जोडणी अधोगती अशा पद्धतीने होत असते. ती का होते तो नियम आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विसर्गाच्या मागे जर अस्वर आलेला असेल आणि विसर्गाच्या मागे अस्वर आणि तो विसर्गाच्या मागे म्हणजे अशा वेळेस आणि विसर्गाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलेला असेल तर विसर्गाचे रूपांतर उ मध्ये होते. हा अस्वर त्यामध्ये समाविष्ट होतो, ओ तयार होतो. म्हणून ओ लक्षात घेऊन अधोगती दिलेल्या शब्दाची संधी होत असते. अशा पद्धतीने ह्या दिलेला शब्द होता, या दिलेल्या शब्दाचा विग्रह होता. इकडं विग्रह आलेला आहे, इकडं त्याची संधी होताना आपल्याला दिसते आहे आणि इकडं त्याची जोडणी अशा पद्धतीने होत असते. प्रश्न कसाही विचारू दे त्याचं उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे. त्यानंतर आता 18 नंबरचा प्रश्न, काय भावे डाळिंब कापतो या वाक्याचे कर्मणी आणि भावे प्रयोगात रूपांतरण करा. आता प्रश्न काय विचारलाय, भावे डाळिंब कापतो, कापणारा कोण, भावेश. वाक्य कर्तरी प्रयोगाचा, बाकी काही बघायची गरज नाही कारण कर्ता प्रथम विभक्तीमध्ये आलेला आहे. आता पहिला भावेशने डाळिंब कापले. आता बघा इकडे बघा कर्मणी प्रयोग, कापणारा कोण आहे, भावेश. म्हणजे कर्मणी प्रयोगाची एक महत्वाची खूण. कर्मणी प्रयोग ओळखण्याची महत्वाचं चिन्ह, महत्वाचं वैशिष्ट्य फक्त एकच की कर्मणी प्रयोगामध्ये जो कर्ता असतो त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. विषय संपला. बाकी काय लक्षात ठेवू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा कर्त्याला प्रत्यय असते. इथं कर्मणी प्रयोग संपला. इथं कापणारा कोण आहे, भावेश. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून तो कर्मणी प्रयोग बरोबर आहे. भावेशने डाळिंबांना कापले. आता भावे प्रयोग तुम्हाला जर ओळखायचा असेल तर फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कर्ता आणि कर्म या दोन्ही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर या दोन्ही गोष्टींना प्रत्यय असतात. इथं भावे प्रयोग संपला. कर्तरी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय, कर्मणी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसते, कर्मणी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय, भावे प्रयोगामध्ये कर्त्याला कर्माला प्रत्यय. प्रयोग संपला. काही सेकंदाच्या आत तुम्हाला प्रयोग ओळखता येतो. म्हणून आता दुसरं उदाहरण हे भावे प्रयोगाचं बरोबर आहे. भाविशने डाळिंब कापले हे चुकीचं आहे. आता काही जण म्हणतील की सर इकडं भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद आलेलं असतं ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. तसं नाही मित्रांनो, ते केव्हा असतं, जेव्हा वाक्यातील कर्ता आणि जेव्हा वाक्यातील जे कर्म आलेलं असतं तेव्हा दोघांना जेव्हा प्रत्यय असतात तेव्हा ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आलेलं असतं. आता इथं जे काही क्रियापद वापरलेलं आहे तर इथं आलेलं हे क्रियापद भूतकाळी आहे म्हणून समजून घ्या. हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे, ते भावे प्रयोगाचं नाही, ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. म्हणून फक्त ए आणि बी बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यस, चला जाऊया पुढे. 19 नंबरचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे की कोणत्या विभक्तीच्या प्रकारांना मुख्य कारक नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुख्य कारक किती आहे. मुख्य कारक जर तुम्हाला सांगायचे असतील तर मुख्य कारक फक्त मराठीमध्ये 6 आहे आणि पारंपरिक क्रियापदाचा म्हणजे नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध 8 प्रकारचा आहे. पण मुख्य कारकाचा प्रश्न विचारला तर 6. मग कोणत्या दोन विभक्ती आहेत त्या, तर एक संबोधन आणि षष्ठी, या दोघांना मुख्य कारक नाही असं थोर व्याकरणकारांनी आपल्याला सांगितलंय. आतापर्यंत आयोगाने यावरती प्रश्न विचारलाय, एवढं लक्षात ठेवा आणि पुढे चला. ओके, चला जाऊया पुढे. 19 नंबरचा 20 नंबरचा शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चर मधला, योग्य जोड्या जुडवा. आता प्रश्न दिला, एकीकडे आपल्याला वाक्य दिली आहेत, एकीकडे वाक्यांचे प्रकार दिले आहेत. वाक्यांच्या प्रकारावरती प्रत्येक पेपरला प्रश्न असतो, एक नसतो, 3 ते 4 प्रश्न असतात, जास्त असतात. मी त्या स्वरूपाचे प्रश्न जास्तीत जास्त काय करतोय, समाविष्ट करतोय. आता पुढच्या लेक्चरला वाक्य पृथक्करण, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपली वन डे रिव्हिजन बॅच घेतली असेल त्या बॅच मध्ये या सर्व कन्सेप्ट मी क्लिअर केल्यात. आता बघा, दोन्ही उत्कृष्ट फलंदाज आहे. आता आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे साधं विधान आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक ए च 3 असणार आहे. बरोबर आहे. किती छान खेळला भारतीय संघ, खेळला भारतीय संघ, उद्गाराती चिन्ह आल्यानंतर उद्गाराती वाक्य येते. भाऊ तर पडला नाही ना म्हणजे ते प्रश्नार्थी आहे. मुले घरी गेली म्हणजे ते स्वार्थी आहे. का, फक्त काळाचा बोध होतोय, फक्त काळाचा बोध होतो आहे, बोध होतोय म्हणून ते वाक्य जे काही आलेले स्वार्थी वाक्य आलेलं आहे. आता जर तुम्ही 5 नोव्हेंबर 2023 चा संयुक्त गट ब मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न जर बघितला तर त्यावरती प्रश्न विचारलेला होता की सर्व काळी
सर्व काळी वाक्य कोणत्या स्वरूपाचे वापरले जाते? तर ते विधानार्थी स्वरूपाचं वाक्य असतं की सर्व काळांमध्ये ते वाक्य वापरलं जातं. इथं फक्त काळाचा बोध होतो म्हटल्यानंतर तिथं स्वार्थी वाक्य म्हणून त्याचा समावेश केला जातो. म्हणून आता या प्रश्नाचं उत्तर जे काही असणार आहे तर 1-3 म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 20चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे वाक्यांच्या प्रकारावरती. अशा पद्धतीने हा आपला अतिसंभाव्य प्रश्नशैलीचा 4था दिवस होता. अशाच पद्धतीने आपली अतिसंभाव्य प्रश्नशैली पुढे सुद्धा चालू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूया. लवकरच भेटूया अतिसंभाव्य प्रश्नशैली भाग 5 मध्ये. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.